पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात। सासवड रस्त्यावरील पुलावर पावसाचं पाणी साचलेलं आहे हडपसरवरून सासवडकडे। त्यामुळे आता मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। पुणे शहरातील अनेक भागात पावसाला सुरुवात झालेली आहे। संध्याकाळी आलेल्या पावसामुळे घरी परतणाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली आहे। हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज पुणे जिल्ह्यासाठी पुणे वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील 3 तासात अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, पुणे इथे काही ठिकाणी 40 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गडगडाटासह वादळासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर हडपसरवरून सासवडकडे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। तर सासवड रस्त्यावरील पुलावर त्यामुळे पावसाचं पाणी साचलेलं आहे। संध्याकाळच्या वेळेत हा पाऊस आल्यामुळे घरी परतणाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे। तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, पुण्यात संध्याकाळच्या वेळेत खरं तर पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे घरी परतणाऱ्यांची तारांबळ उडालेली आहे। काय आहे सध्या परिस्थिती तिथली? कृपा, मी सध्या पुण्यातील भेकराई नगरच्या सासवड रोडवरली आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते सासवड रस्त्यावरती पाणी जे आहे रस्त्यावरती आलेलं आहे। ओढा आहे आणि या ओढ्यावरून हे सगळं पाणी सध्या वाहत आहे आणि आपण बघू शकतो की पाण्याचा मोठा या ठिकाणी जो आहे तो नदीसारखं स्वरूप जे पाण्याचं रस्त्यावरती आलेलं आणि या सगळ्यामुळे जे आहे ते सध्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर कृपा, आपण पाहिलं की संध्याकाळची वेळ आणि काही वेळापासून या ठिकाणी मुसळधार जो पाऊस आहे तो पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसामुळे जे आहे सासवडवरून पुण्याकडे आणि पुण्यावरून सासवडकडे जाणारी मोठी वाहतूक कोंडी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। खरं तर भेकराई नगरचं हे पेट्रोल पंप सुद्धा सध्या सगळ्या पाण्यामध्ये गेल्याची ही परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। हिंदुस्थान पेट्रोलियमचं हे पेट्रोल पंप आहे, पूर्णपणे हे पेट्रोल पंप पाण्यामध्ये बुडालेलं आहे आणि या ठिकाणी जे आहे खरं तर पेट्रोल आणि डिझेलची विक्री केली जाते आणि त्याच्या बाजूला हा आपल्याला ओढा दिसत आहे। या ओढ्याच्या चेंबर मधून जे आहे पाणी आपल्याला दिसत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे चेंबर मधून बाहेर पडत आहे आणि हे सगळं पाणी जे आहे ते पूर्णपणे या पुलावर आलेलं आहे आणि या पुलावरूनची जी वाहतूक आहे ती अगदी संत गतीने आपल्याला दिसत आहे आणि दूरपर्यंत म्हणजेच वडकीपर्यंत वाहतूक कोंडी जी आहे साधारण 3 ते 4 किलोमीटरची वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे आणि इकडं हडपसरच्या दिशेने सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे। खरं तर कृपा, आपण पाहिलं की ही परिस्थिती गेल्या 1 तासापासून पुण्यातील हडपसर या ठिकाणी आहे। कृपा जी, निश्चितच चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।